नमस्कार, मी सोनू. आम्ही आता आलेलो आहोत जे झेडपीचं जुनं कार्यालय जे होतं जिल्हा परिषदचं नाशिकचं त्र्यंबक नाक्याच्या तिथे आम्ही आलो होतो. माननीय शेखर सिंग जे आहेत, जे कुंभमेळ्याचे आयुक्त आहेत, ते इथे बसतात. त्यांचं ऑफिस इथे आणि त्यांना आम्ही भेट द्यायला आलेलो आहे, गिफ्ट द्यायला आलेलो आहे. अजून एक नवीन पिटिशन कशाबद्दल आहे? तो गोदावरी जी नदी आहे जिच्यामध्ये सारखं जे कॉन्क्रीट ओतायचं काम सुरू आहे त्याच्यामध्ये आता काही लोकांना वाटत असेल की सारखं आम्ही पिटिशनच दाखल करत असतो. माझाच 4था-5वा व्हिडिओ असेल पिटिशनच्या बाबतीतच सांगताना. पण पर्यायच नाही. लोक हे जी सरकारी जे सगळं प्रशासन आहे ऐकतच नाही. सारखं कॉन्क्रीट झाडं तोडायचे, म्हणजे जेवढा निसर्गाचा नाश करता येईल तेवढा सगळं करणं चालू आहे. त्याच्यामुळे कोर्टाची पायरी चढणं ह्याच्याशिवाय आम्हाला काही पर्यायच उरत नाही. तर जे नाशिकचे गोदाप्रेमी आहेत आनंद रॉय, त्यांनी समस्त सगळ्या नाशिककरांच्या सगळ्या पर्यावरणप्रेमींच्या वतीने पिटिशन दाखल केली आहे आणि ॲडव्होकेट मृणाल चक्रवर्ती ज्या आहेत, ज्या नागपूरला असतात, त्यांच्या थ्रू ही पिटिशन दाखल झालेली आहे. त्यांनी प्रचंड त्याचं पिटिशन तयार करण्यासाठी कष्ट घेतलेले आहेत. आणि जी पूर्वीची जी पिटिशन होती 2012ची 176/2012, त्याच्यामध्ये आमचे 3 पिटिशनर होते, राजेश पंडित सर, निशिकांत पगारे सर आणि जगबीर सिंग सर. त्या पिटिशनमध्ये पण कंटेम्प्ट दाखल करून पण लोक ऐकत नाही. त्याच्यामुळे आता एक फ्रेश पिटिशन दाखल करावी लागते आणि तिला हा सपोर्ट 176चा द्यावा लागतोय. कसं कॉन्क्रीट ओतलं जाते मी तुम्हाला ते फोटोजमध्ये दाखवतो. हे सगळं कॉन्क्रीट आणि सळ्यांचं काम सुरू आहे. तर पुन्हा एकदा हे पिटिशन वगैरे आम्हाला काही दाखल करण्यात इंटरेस्ट नाही आहे. आमची पुन्हा प्रशासनाला विनंती की जे कोर्टाने सांगितलेलं आणि जे निसर्गाच्या बाजूने असेल ना तेच आपण काम करावं. उगाच जे पिटिशन तारीख पे तारीख आहे का, आम्हाला खेळण्यात इंटरेस्ट पण नाही आहे. आम्ही काय मागतोय तुमच्याकडे, आमचं पर्यावरण जसं आहे ना तसं राहू द्या. तुम्ही सुधारणा तर त्याच्यात करू शकत नाही, 2 झाडं तर लावू शकत नाही, नदीची स्वच्छता तर करू शकत नाही ना, त्याच्यापेक्षा जशी ना तशी तर राहू द्या. अजून तरी त्याचा नाश करू नका. थँक्यू.